नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। काल मी तुम्हाला स्वर शिकवले तेलुगू भाषेतले। आज मी तुम्हाला शिकवणार आहे तेलुगू भाषेतले मूळाक्षर क पासून आणि मराठीशी तुलना करून। तर हा बघा, हा आहे क मराठीतला आणि हा क तेलुगू मधला। क कलमू, कलमू म्हणजे पेन। ख खड्गमू, खड्गमू म्हणजे तलवार। ग गडियारमू, गडियारमू म्हणजे घड्याळ। घ घंटा, घंटा म्हणजे घंटाच। त्यानंतर हे मूळाक्षर येतं जे आपल्या मराठीत आहे, त्याचा अंग असा आपण स्वर किंवा आवाज साऊंड येतो, पण तेलुगू भाषेमध्ये हे मूळाक्षर नाहीये। आपल्या मराठीत पण आहे, पण ते इतकं आपण वापरत नाही। त्यानंतर येतो च, च चक्रमू, चक्रमू म्हणजे चाक। छ छत्रपती, छत्रपती म्हणजे महाराजांचा फोटो येतो तिथं। ज जडा, जडा म्हणजे वेणी। झ झषमू, झषमू म्हणजे मासा। ञ जो की आपल्या मराठीत पण आहे, हे मूळाक्षर सेम इथे पण आहे, त्याचा साऊंड पण सेमच आहे। त्यानंतर येतो ट, ट टमाटा, टमाटा म्हणजे टोमॅटो। ठ कंठमू, ठ वरून असला कुठलाही शब्द येत नाही, त्यामुळे ठ हा कंठमू म्हणूनच तेलुगू मध्ये शिकवतात, कंठमू। जसं की आपलं ण बाण त्यासाठी असतं तसंच सेम। ड डब्बू, डब्बू म्हणजे पैसे। ढ ढंका, ढंका म्हणजे डमरू। आणि त्यानंतर ण वीणा, जसा की मराठीत असतो न बाण न वीणा आपण पण म्हणू शकतो, तसंच सेम न हा आहे वीणा। ण नंतर येतो ट, ट तबला। थ थर्मस। द दंडा, दंडा म्हणजे मोठा फुलांचा हार जो आपण देवाला घालतो। ध धनसू, धनसू धनुष्य। न नक्का, नक्का म्हणजे कोल्हा, जसं कुक्का म्हणजे कुत्रा, नक्का कोल्हा। प पलका, पलका म्हणजे पाटी, पाटी पेन्सिल जी असते ती वाली पाटी। फ फलमू म्हणजे फळ। ब बंती, बंती म्हणजे चेंडू। भ भवनमू म्हणजे भवन। म मंदिरमू मंदिर। य य यज्ञमू म्हणजे यज्ञ। र रथम म्हणजे रथ। ल लड्डू। ळ ताळम, ताळम म्हणजे कुलूप। व वनमू, वनमू म्हणजे वन। श शंखमू, शंखमू म्हणजे शंख। स सर्पमू, सर्पमू म्हणजे साप। ष ष म्हणजे षटकोनमू, सेम आपल्या जसं मराठीत आहे षटकोन तसंच षटकोनमू। त्यानंतर येतो ह, ह हंसा, हंसा म्हणजे हंस। क्ष क्षत्रियुडू म्हणजे क्ष क्षत्रिय। त्यानंतर लास्ट वाला मूळाक्षर आहे रा, जो की आपल्या मराठीत नाहीये। त्यानंतर मराठीमध्ये य र ल व येतो, पण इथं र नंतर ल नंतर तेलुगू मूळाक्षरांमध्ये ळ येतो, जो की आपल्या इथे लास्ट वाल्या लाईन मध्ये असतो, तो इथे ल मध्ये येतो। आणि शेवटचं मूळाक्षर जे आहे रा, हे बघा हे ज्याच्यावरून कुठलाही शब्द येत नाही, पण तो असा दिसतो रा। तर ही आहे तेलुगूची पूर्ण 12 खडी किंवा 16 खडी, त्याच्यात इतके मूळाक्षर आहेत। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यानंतर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला। यानंतर मी तुम्हाला नंबर सिरीज पण घेऊन येणार आहे आणि तेलुगूची छोटी छोटी वाक्य कशी बनवायची हे पण। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।